महाराष्ट्राचे न झालेले मुख्यमंत्री असा टॅग आयुष्यभर लागलेले अनंतराव थोपटे यांना आता राजकीय महत्व मिळते। तुम्ही इंटरनेटवर जर अनंतराव थोपटे हे नाव सर्च केलं तर तुम्हाला या नेत्याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही, पण त्यांचा मुलगा संग्राम थोपटे याची माहिती मात्र नक्की मिळेल। ज्या व्यक्तीला अगदी इंटरनेटही विसरलं किंवा इंटरनेटच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला शरद पवार आणि सुनेत्रा पवार वेगवेगळे भेटतात म्हणजे काय? शरद पवारांमुळेच अनंतराव थोपटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असं बोललं जातं, पण याच शरद पवारांना आता त्यांची आठवण आली आहे आणि राजकीय वय दूर करण्यासाठी ते अनंतरावांच्या भोर इथल्या घरी पोहोचले। या राजकीय भेटीला खूप महत्व आहे। अनेक प्रसार माध्यमांच्या नजरेतून ही बाब सुटलीये, कारण अनंतराव थोपटे हे नाव आता राजकारणात खूप मागे पडले। अशा या विस्मृतीमध्ये गेलेल्या नेत्याच्या भेटीला एवढं महत्व का? अनंतराव थोपटे कोण आहेत? मुख्यमंत्री होता होता राहिले असं त्यांच्या बाबतीत का बोललं जातं? खरंच शरद पवारांनी त्यांचं राजकारण संपवलं का? जर हे खरं असेल तर शरद पवारांना आत्ताच त्यांची आठवण का झालीये? आणि संग्राम थोपटे कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रयत्न करू। कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी स्नेहल। आपल्या तरुण वयापासूनच काँग्रेसमध्येच राहिलेले अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचं राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहितीये। दोघात वितुष्ट का आलं आणि कसं आलं ते जाणून घेण्यापूर्वी अनंतराव थोपटे कोण होते हे पाहूया। अनंतराव थोपटे हे भोर मतदारसंघातून 1972 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। म्हणजेच शरद पवार आणि थोपटे यांचा राजकीय प्रवास जवळपास सोबतच सुरू झाला असं म्हणता येईल, तोही एकाच जिल्ह्यातून। पुढे दोघंही राजकारणात यशस्वी होत गेले। थोपटे हे 4 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। अनंतराव 1972 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर 1980 पासून ते 1995 पर्यंत काँग्रेसकडून आमदार राहिले आणि ते शेवटची निवडणूक लढले ती 2004 ची, ज्यात ते निवडून आले। पण मग शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यात राजकीय संघर्ष कधी सुरू झाला? अनंतराव थोपटे यांच्या राज्याच्या राजकारणात दबदबा वाढला होता, तर शरदचंद्र पवार राजकीय पातळीवर मोठे होत गेले। 1991 साली नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार केंद्रात आलं। त्यावेळी शरद पवारांना मंत्रिपद देण्यात आलं होतं। मात्र मार्च 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले। त्यात 250च्या वर लोक मारली गेली। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं निमित्त सांगून सुधाकरराव नाईक यांनी राजीनामा दिला। त्यावेळी अनंतराव थोपटे शिक्षण मंत्री होते। केंद्रातून शरद पवार यांना मुंबईत पाठवण्यात आलं आणि राज्याचा मुख्यमंत्री केलं। मुख्यमंत्री झाल्यावर 6 मार्च 1993 रोजी त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला। मात्र त्यात अनंतराव थोपटेंचा समावेश नव्हता। अनंतराव शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आमंत्रण येईल याची वाट पाहत बसले होते। शरद पवारांना अनंतराव का नको होते? शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अनंतराव थोपटे यांचा राज्याच्या राजकारणातलं वजन चांगलंच वाढलं होतं। कोणताही मुख्यमंत्री त्यांना मंत्रिपद नाकारू शकत नव्हता। म्हणूनच 1993 पूर्वीच्या 4ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होत होता। एवढ्या मोठ्या उंचीचा नेता आपल्याला पक्षातच तुल्यबळ लढत देऊ शकतो याची शरद पवारांना कल्पना आली होती। त्यांची उंची कमी करण्याची राजकीय खेळी शरद पवारांनी खेळली। शरद पवारांनी त्यांना मंत्रिपदच दिलं नाही। राजकारणात विनाकारण काहीच होत नसतं। प्रत्येक निर्णय हा विचारांती घेतला जातो। अनंतरावांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोर तालुक्यात मोठा मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले होते की मी तलवार म्यानात ठेवली आहे, वेळ आल्यावर ती काढून हा मावळा लढल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जनाच त्यांनी केली होती। मंत्रिपद नाकारल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते। 1995 साली झालेल्या निवडणुकीत अनंतराव थोपटे यांनी अपक्ष आमदार काशीनाथ खुटवड यांना सुमारे 17,000 मतांनी हरवलं होतं। खुटवड यांना 37% मतं तर अनंतरावांना 53% मतं पडली होती। ही आकडेवारी देण्यामागे कारण आहे। 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। आता शरद पवारांसारखा प्रतिस्पर्धी पक्षातून बाहेर पडल्यामुळे 1999 साली काँग्रेसला बहुमत मिळालं। अनंतराव थोपटेच मुख्यमंत्री होणार होते, तशी परिस्थितीही होती। पण शरद पवारांनी राजकीय डावपेच खेळत काशीनाथ खुटवड यांनाच आपल्या पक्षाचं तिकीट देऊ केलं आणि अनंतराव थोपटेंच्या विरोधात निवडूनही आणलं। खुटवड यांनी अनंतरावांना जवळपास 9,000 मतांनी हरवलं होतं।
पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला वगैरे इतिहास तुम्हाला माहितीच असेल. पुढे थोपटे 2004 साली पुन्हा निवडून आले. ते त्यावेळी 71 वर्षाचे होते. त्यांनी आपला मुलगा संग्राम थोपटे यांना पुढे केलं. संग्राम थोपटे हे 2009, 2014 आणि 2019 मध्ये भोरमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यांना शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्या राजकीय वैमनस्याचा तोटा झाला. 2009 मध्ये आमदार होऊनही त्यांना मंत्रिपद दिलं नाही. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही संग्राम थोपटेंना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. यादीत त्यांचं नावही होतं, पण ऐनवेळी मंत्रिमंडळाची यादी बदलण्यात आली असं बोललं जाते. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी दावा केला होता, पण त्याकडेही दुर्लक्ष झालं. 1993 पासून थोपटे कुटुंबाला मंत्रिमंडळाने हुलकावणी दिली आहे. सलग 4 मुख्यमंत्र्यांच्या काळात मंत्री राहिलेल्या नेत्याचं असं खच्चीकरण होणं हे राज्याच्या इतिहासातलं पहिलंच उदाहरण म्हणावं लागेल. एवढं खच्चीकरण केल्यानंतरही आज अनंतराव थोपटे यांची गरज शरद पवारांना का पडते? ज्या अनंतरावांना मंत्रिपद नाकारलं त्याच अनंतरावांच्या घरी आज शरद पवार का गेले? राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आता शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची पुतण सून म्हणजे अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. त्यासाठी राजकीय विरोधकांनी एकत्र करण्याची गरज आहे. त्यासाठीच ते अनंतरावांच्या घरी गेले होते. बरं, ते गेले होते की त्यांना भाग पाडलं होतं? थोपटे यांना भेटण्यासाठी आधी सुनेत्रा पवार गेल्या होत्या. त्यांना संग्राम थोपटेंची मदत लागणार आहे. आता थोपटेंचा राग शांत करण्यासाठी आणि त्यांची मदत घेण्यासाठी शरद पवार अनंतरावांच्या घरी गेले होते. खरं तर ज्याची राजकीय कारकीर्द बर्बाद केली त्याच्याच दारात जाण्याची नामुष्की शरद पवारांवर आली आहे. पण यालाच म्हणतात राजकारण. इथे फक्त गरज पाहिली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.